हरे प्राप्ते से गोपाल हरे प्राप्ते से गोपाल हरे प्राप्ते से गोपाल
उपाय हरि प्राप्तीचे 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 उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय तेणे साधती साधने तेणे साधती साधने धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय पाय तेणे साधते साधने तेणे साधते साधने हरि प्राप्तीचे उपाय हरि प्राप्तीचे उपाय हरि प्राप्तीचे उपाय हरि प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय तेणे साधती साधने तेणे साधती साधने धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय पाय तेणे साधते साधने तेणे साधते साधने सुटती भवाची बंधने भवाची बंधने सुटती भवाचे बंधने सुटती भवाची बंधने सुटती भवाची बंधने सुटती भवाची बंधने तेणे साधती साधने तेणे साधती साधने भवाची
प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय येणे साधते साधने तुटती भवाचे बंधने संता विन प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही येणे साधते साधने तुटती भवाचे बंधने एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ येणे साधते साधने तुटते भवाचे बंधने विठाला विठाला केवलं ज्ञानमूर्ते द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्ववशाभेदर्शनम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरेखं सद्गुरुतं नमामि आता माझ्या भावा अंतरा नको पडो देवा आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन पैरा खावे वांधून आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नको फुटू देव फाटे आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो महायोग पीठे तठे भीमरठा वरम कुंडलिकाय दातो मुनित्रिले समागत तिष्ठं क्रमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग करो प्रथम नमः पाण्डुरङ्ग करो प्रथम नमः दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार महाराजे सद्गुरु दास तुकार आत्मरूपाकडे शक्ती स्मरण होय सकल ध्येय अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीपंडिते नमस्कार आता अलंका पुरी गम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजं सूर्यदेव प्रदेशं विधेन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेव ओम ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुझ्या देव यावरील करावा अधीर मस्तक माझा पाया शरण शरण जे हनुमंत तुम्हा आलो रामदूत काय भक्तीच्या त्या वाटामध्ये धावाला सुरला वचन ऐका कमावली माझी रंगाची विनंती कर जोडी देव प्रत्येकाळे आपण सावे देवी पुढेची कुळदेवी केली ठावे संतानी बरवे झाले शरण घेव पुगविलो संतरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग पैठणचे मालक शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणांचा साधा सोपा आणि सरळ असा अभंग आपल्या सर्व साधू संतांच्या सेवेसाठी झाला हरे प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे तत्वाय येणे साधते साधने सोडले भवाचे बंधने अभंग नाथवांचा आहे पण अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे की जर आपण हे संसाररूपी विश्वामध्ये आपण मृत्यू लोकात आलोय संसार करत असताना आपण नुसतं संसाराकडे पाहायचं नाही तर आपल्याला हरीची पण प्राप्ती झाली पाहिजे तर हरीची प्राप्ती घ्यायची असेल करून घ्यायची असेल तर पैठणचे मालक शांतीब्रह्म नागबाबा काय सांगतात की त्या वैकुंठीच्या मार्गाची जर तुम्हाला प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्हाला संतांचे पाय धरावे लागतील आणि एकदा का तुम्ही संतांचे पाय धरले की तुम्हाला अनेक साधनांची प्राप्ती होईल येणे साधती साधने अनेक साधने तुम्हाला साधता येतील आणि तुमचा ह्या भवबंधनातून फिरण्याचा मार्ग सुटेल किंवा मुक्त होईल परंतु हे सर्व करत असताना आपल्याला काय पाहिजे तर संताविना प्राप्ती नाही की संत जर आपल्या जीवनात आले ऐसे वेद देते काय त्या संतांमुळे जर संतांच्या विना आपल्याला देवाची भेट होणं सुद्धा मुश्किल आहे संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देते गाई आणि तुका एकनाथ महाराज सेवाच्या चरणामध्ये सांगतात एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ जसे आई आपल्या मुलाबाळांचं सगळं काही लाड पुरवते जे असं चिंता पूर्ण बच्चा आकांक्षा कामना ज्या पण असतात ती जशी आई पूर्ण करते तसं हे संत देखील आपल्या लाडक्या भक्तांचे किंवा आपल्या साधकांचे सर्व मनोरथ पूर्ण करतात हरे प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे पाय गेले साधते साधने तुटते भावाचे बंधने आज या ठिकाणी संप्रदायाचा दंडक म्हणून थोडासा पर्याय देतो की सद्गुरू सेवा समिती म्हणून कॉलनी या ठिकाणी चालत आलेला हा अखंड एकादशीचा कार्यक्रम एकादशीचा सोहळा म्हणायला गेलं तरी काही वावगं ठरणार नाही कारण तुकामणी येथे पाहिजे जातीचे येडेगवाळीचे काम नाही कारण या ठिकाणी जे आहेत साधक सात्विकतेचे आहेत म्हणून या ठिकाणी चालत आलेला हा जो एकादशीचा सोहळा आहे तो अनेक वर्ष म्हणजे 7-8 वर्षापासून चालत आलेला हा जो सोहळा आहे एकादशीचा अनेक कीर्तनकार या ठिकाणी आलेत अनेक प्रवचनकार आलेत अनेक साधू संत महंत आलेत या ठिकाणी येऊन आपल्या वाड्यातून आपल्याला गोड असा रस त्यांनी प्राशन केला आपण त्याचं श्रवण केलं आपण तृप्त झालात परंतु आज या ठिकाणी माझ्यासारख्या पामराला बोलावलं आमंत्रण केलं मी कोणी कीर्तनकार नाही किंवा प्रवचनकार नाही परंतु ज्या साधू संतांच्या आश्रयाला मागील 7-8 वर्षापूर्वी मला योग आला त्यांच्या चरणाशी मला लोळण्याचा योग आला असे हरिभक्त परायण गुरुवर्य संपत बाबा हंडे घाटकोपर मूळगाव ओतूर यांच्या सानिध्यात मला मागील 7-8 वर्षापासून
जे योग आला त्यांच्या सानिध्यात राहण्याचा, त्यांच्या चरणावरती लोळण्याचा आणि त्यांच्याकडून जे काही आम्ही प्राप्त केलं, श्रवणेंद्रियाद्वारे जे काही आम्ही प्राप्त केलं ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचंच कार्य करतोय. विठ्ठला आता नाथबाबा काय सांगतात, हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. या कलियुगामध्ये तीन गोष्टी फार दुर्लभ आहेत. एक तर मनुष्य जन्म, दुसरा मुमुक्षुत्व आणि तिसरी म्हणजे संतांची भेट. शेवटी अभंगामध्ये नाथबाबांनी सांगितलेलं आहे केसरी चरणामध्ये की संत विना प्राप्ती नाही. संतांची मुळे संतांची भेट होणं फार गरजेचं आहे. म्हणून मनुष्य देव जो मिळालाय तो कशा कारणामुळे मिळालाय तर माऊली आपल्या ज्ञानेश्वरी सांगतात, गोड होईल अगा कर्मे देवरावे ते या सुख दुःख फळावे आणि भोगावया यावे ते आहे का. तुम्ही जे मागील कर्मामध्ये जे काही कर्म केले असणार, म्हणजे सुखाचे असो किंवा दुःखाचे असो, मग त्याचं निवारण किंवा त्याचा भोगण्याचं साधन एकच आहे, ते म्हणजे हा मनुष्य देह. हा मनुष्य देह कसा मिळालाय आपल्या तर मागील कर्माने जे आपण कर्म केलेले आहे ते कर्माने आपल्याला हा मनुष्य देह. केले कर्मधारे तेची भोगावे. ज्याने मागील जन्मामध्ये जे काही पुण्य कर्म केलं होतं, पाप कर्म केलं होतं, त्याचा हिशोब देण्यासाठी हा नरदेह मिळालाय. आता नरदेह मिळालाय मग तो कसा मिळाला आणि का मिळाला तर मागील जन्मात जे काही विहित कर्म होतं त्याच्यासाठी हा जन्म मिळालाय. तर जन्म मिळाल्यानंतर आपल्या संतांनी काय सांगितले की आपल्याला हरीची प्राप्ती करून घ्यायची. या जन्मात आल्यानंतर काय करायचं, फक्त हरीची प्राप्ती. हरीची प्राप्ती अशी होणार आहे का आपल्याला, आपण हरीची प्राप्ती न करता पण संसाराची प्राप्ती जास्त करतोय. संसाराची प्राप्ती करता करता आपलं आयुष्य निघून जाते. किती आहे आपलं आयुष्य, आपलं आयुष्य किती अल्पायुष्य मानव देह. आपलं आयुष्य किती आहे, 20-20 वर्षाचं आयुष्य. मुळात आपल्याला 20-20 वर्षाचं आयुष्य आहे. तर कुत्र्याचे 20 वर्ष, गाढवाचं 20 वर्ष आणि बैलाचं 20 वर्ष. ते लोळत पुढील 40 वर्ष मुळात आपल्याला दिले. पुढची 20-20 वर्ष अन्य प्राण्यांचे जसं ते असतील तसं प्राणी तशाप्रमाणे आपली पुढची लोळायची उठायची अशी आयुष्य आहे ते. आणि पुढील आयुष्य आपल्याला ते घालवायचे. तर आपण संसारामध्ये आल्यानंतर आपण अशीच आयुष्य घालवायचे का तर नाही. आपल्याला काय प्राप्त करायचे तर आपण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला हरीची प्राप्ती व्हायला पाहिजे. आता हरीची प्राप्ती कशी करायची, हरी म्हणजे कुठला आहे, हरी म्हणजे कुठे आहे हरी. आपण पंढरपूरला जायचं त्या हरीला शोधायला जायचं नाही. आणि कुठे वाऱ्या करायच्या का तिथे हरी भेटेल का तर नाही. हरी कुठे सांगितलंय. आपण समजा आपण माऊलीचा अभंग देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेरे मुक्ती 40 साधी. आता हरीबद्दल नाही बोलतोय, बोलत आपण देवाच्या द्वाराबद्दल होतो. हरीच्या भेटीला आपण नंतर जाऊ. मला ते द्वार कोणतं आहे
ते बघू आपण. कारण द्वार कोणतं आहे? देवाचे द्वारे उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी. चार मुक्ती साधायला सांगितले त्यांनी. कोणती? स्वरूपता, स्वरूप, समीपता आणि सायुज्यता. चार मुक्ती साधायला पण कोणत्या देवाच्या द्वारात साधायला सांगितले? ते दशद्वार ती इथे कमलरंजन त्याला म्हणतात, त्याला सहस्त्र द्वार म्हणतात. त्या दशव्या द्वारावरती आपल्याला पोहोचता यायचं. परंतु मुळात आपण त्या देवाच्या द्वारात काही असली वेळा कमाळे असतात ना, ते म्हणतात नाही देवाच्या द्वारे, माऊलीने सांगितलेलं देवाच्या द्वारे उभा क्षणभरी. क्षणभर उभं राहू ना, आपल्याला काय मिळणार आहे? मुक्ती मिळणार आहे. पण कोणती मिळेल ती सांगू शकत नाही. परंतु मुक्ती म्हणजे काय? देवाचे द्वार म्हणतं. ते माऊलीने म्हणतात की ना, तिथं देवाच्या द्वारात जायचं, क्षणभर उभं राहायचं, माऊलीने सांगितल्यानंतर तिथं आपल्याला मुक्ती मिळते. असं तुम्ही किती देवाच्या दारामध्ये बसायला टाकले ते काय होतात त्याला पाकडे. असे किती बाकडे नव्हते बसले तर देवाच्या दारात उभं राहील, ते बाकडे बसले की आपल्याला मुक्ती मिळेल. क्षणभर उभं राहून असं मुक्ती मिळणार आहे का? चार जाऊ द्या आणि पुढच्या किती असतील ते तरी मिळणार आहेत का? असं देवाचं द्वार त्याने सांगितलं. पण देवाच्या द्वारात जायचंय आणि देवाच्या द्वारामधून आपल्याला हरीशी डोकावून पाहायचे आणि ते हरीला प्राप्त करायचे. हरी प्राप्त करायचंय का अप्राप्त आहे का प्राप्त आहे? तो हरी प्राप्तीची प्राप्ती करायची का अप्राप्तीची प्राप्ती करायची? मुळे तो आपल्या बोलतो आहे परंतु आपल्याला सांगणारच भेटणार नाही. बाबा काय म्हणतात श्रीपाद बाबा, चांगला विचार केला, चांगला विचार केला पण आपले डोकावून पहा. कुठे हरी? कुठे? देवाचे मंदिर आत्मा परमेश्वर, देवाचे मंदिर. हरी आपल्या आत्मातच आहे पण सांगून नेमकं सांगणारा आपल्याला भेटला नाही. का नाही भेटलं तर आपलं काय माहिती का? प्रारब्धच खराब येऊ पण आपल्याला भेटणार आहे. हरी प्राप्त करता करता आपण संसारच प्राप्त करण्याच्या मार्गे लागलो. काय प्राप्त करावं संसाराच्या मध्ये? अहो संतांनी पण संसार केला, आपण पण संसार करतोय. आपण सर्व गाडग्या बाडग्यांचा संसार करतोय. देवासाठी आपण कोण करतोय का? एक क्षणभर ते देवाचं नाव घेतोय का आपण? आपण प्रपंचासाठी सायस करतो. सकाळी उठायचं, सर्व काही विधिवक्त सगळं आवरायचं आणि निघायचं. पाठीवरती झोपटी घ्यायचं, निघायचं. कशासाठी निघायचं? तर संसार आपला कसा व्हावा? चांगला सुलभ व्हावा, ठीकठाक व्हावा. थोडं आपण करता करता आपल्या मुलाबाळांचा ठीकठाक व्हावा याच्यासाठी आपण पळतोय. नुसतं कुठे पण पळायचं. पायाला पण वाट आहे की नाही आपल्याला? संतांचे पळाले, कोणाकोणाच्या मागे पळाले, सांगण्याचं खूप आवड आहे. ज्याने आपल्या प्रपंचाला लाद घातली आणि ते जाऊन देवाच्या मागे लागले, हरीची प्राप्ती करायला निघाले. यांच्या अवघ्या वाटाच शिन झाल्या. कळी
त्याच्यामध्ये येईपर्यंत त्याच्या अवघ्या वाटा शिल्लक झाल्या, कुठे जावं कुठे नको जावं अशी त्यांना. पण आपण नुसतं पळतच राहतोय, किती पळवते आपल्याला तरी कळायला पाहिजे. संसारामध्ये आपल्याला सुख आहे का? किती एक सुख क्षणभर आहे, हा सर्व पसारायचं तसं नश्वर आहे. जगत मिथ्या आणि ब्रह्म सत्य. आपण ब्रह्मालाच मिथ्या सांगायला, प्रपंचाला संसाराला सत्य, जगाला सत्य मानायला लागलो. अहो जगत सत्य असतं तर संतांनी त्यावेळेला पाठ ठेवले असते. एवढं वाङ्मय आपल्या लिहून ठेवायची काही गरजच नव्हती. आपल्यापर्यंत पोहोचवलंच नसतं एवढं. त्याने जगाला त्याने सत्य मानलं असतं तर काय गरज होती का त्यांना एवढं आपल्या 16 वर्षे सगळं काय लिहून ठेवायला? माऊली ज्ञानेश्वरांनी जगद्गुरु तुकोबाराने 40 वर्ष 42 वर्ष जगाचा निरोप घ्यायचा. 32-38 वर्ष विवेकानंद त्याने दासबोध दिला, रामदासांनी दिला, संत स्वामी रामदासांनी. एवढं त्याला करून ठेवण्याची काही गरज होती का? पण हे जडजीवाचा उद्धार व्हावा हे कारण त्यांनी हे सगळं वाङ्मय लिहून ठेवण्याचं कारण त्यांना होतं. कारण काय येतो हिताचा कर्व किंवा याची माझी गरज ती सकळ. संतांनी त्यांचं, गुरुने त्यांचं हित साधलं आणि त्याने आपल्या हिताचा विचार केला. आपण फक्त संसाराला विचार करतोय. संसारामध्ये काय आहे? संसार असावा कसा माहितीये का? चिकू चिपी असते. आपण संसारात किती राहायचं तर चिकू चिपी असते, उघडला की बी पटकन निघून जाते. पण आपण संसारामध्ये आंब्यासारखं चिपकून राहतो. जसं आपण खोलला की आधी बाटी असते, बाटीला कसं आपण चिपकून राहतो सगळ्याला, तसं आपण संसाराला गुळाला मुगळात चिपकून राहतो. तसं आपण चिपकून राहतोय. का राहिलोय आपण? आपण हे सगळं माईक पदार्थ जोडण्यातच आपला वेळ घालवलाय. काही नाही, स्वार्थ याच्यामध्ये संसारामध्ये आपलं काहीच नाही. आणि काय मिळणार? जाताना आपण काय घेऊन जातो का संसारामध्ये? मला सांग. आपलं इथं जे आपण इथं आहोत, आपण इथं निघालो, निघताना आपल्या बरोबर काय जाणार आहे मला सांगा? जे चांगलं कर्म केलं तेच जाणार. चांगलं कर्म जे केलं ना तेवढंच आपल्या पाठीची तेवढी शिदोरी तेवढी जाणार, मोक्षाची तेवढीच जाणार. पण त्यासाठी आपल्याला झिजावं लागतं. ते पण चंदनासारखं साधू संत झिजलेत ना, तसं आपण पण झिजले आणि इतरांना पण गंध दरवळला गेला. त्यांच्या कर्माचा कार्याचा गंध पण अनेक ठिकाणी दरवळला गेला. पण आपण संसारामधून आपण असं करतोय का? नाही करत. आपण संसाराचं पाणी देऊ का? देऊ का संसाराला? म्हणून येते सद्भावे नावे, प्रयाग माधव विश्वरूप पाहावे. हे थोडी संसाराची द्यावे ती लोक देव आपण संसारात केला. आपण चिकटतच चालू आहे संसाराला. संसारामध्ये आहे तरी काय? काहीच नाही. आज तुम्ही आहात, तुमचा अर्थ केला. मला सांगा देव कुणाला आवडतो? कुणाला आवडतो देव? देव आपल्या घरी यावं कुणाला आवडतो? देवाच्या घरी जावं कुणाला आवडतं? काय वाजत त्याच्यासाठी का जावं? कारण हा संसार आहे ना दुःखमूळ. संसार दुःखमूळ विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. संसार कसा आहे तर दुःखामुळे. काटेरी कसं माहिती का? काटेरी कल्पना असते नाही का, त्याप्रमाणे संसार आहे. चारी बाजूने आपल्याला टोचतोय, पण आपल्याला त्याची जाण नाही. कारण आपण यापुढे मशगूल झालेलो आहोत. संसारामध्ये आपण काय माहिती का, जसा धृतराष्ट्र आंधळा होता संसारामध्ये, धृतराष्ट्र जसा आंधळा होता त्याचं कोणतं राज्य?
हस्तिनापूर राज्य आपलं व्हावं म्हणून त्याने सकाळपासून संध्याकाळ किंवा जेव्हा जन्मचेतन वेळेवर तेव्हापासून त्याने विचार केला की हे राज्य आपलं व्हावं आणि त्याच्यासाठी त्याने खटाटोप केला होता. दिवस रात्र त्याने खटाटोप केला. पांडवांना चारी मोठ्या चित करायचं आणि हे संस्था हस्तिनापूर आपलं करून घ्यावं. पण ते आंधळ्याला काय होतं, बाहेरची दृष्टी पण आंधळी होती आणि आतूनही तो आंधळाच होता. बाहेर पण त्याला काही दिसत नव्हतं आणि आतूनही त्याला काही दिसत नव्हतं. कारण तो आतून सारा कसा माहिती का विचाराने पोखरलेला होता, आंधळा झाला होता तो. आतूनचे विचार पण त्याचे आंधळे झाले होते. म्हणून त्याला सगळा जो विचार होता त्याच्या ह्या परमार्थिक दृष्टी न देखता त्यांनी संसारी दुःख संसारी दृष्टी त्याने विचार केला आणि त्याला त्याने भोग भोगायला विस्तव सारखे चटके मिळतात आपल्याला. पण त्या चटक्याकडे आपण लक्ष देतोय का? पण जो चटके मिळत असताना जो त्याची जाण करून देतोय, त्याची जाण करून देतोय तो आपल्याकडे आहे हृदयामध्ये. आणि काय सर या उपाधीमाशी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्व जे आहे ना जो आपल्याला जाण करून देतोय त्या चटक्याची. आता मला सांगा या शरीराला तुमच्या तरी कापलं भाजलं तरी कळ कोणाला जाणार मला सांगायचं? चांबडीला जाणार की आत्म्याला जाणार? आत्म्याला जाणार. चांबडीला जाणार का? या चांबडीला हा आत्मा जेव्हा निघून गेला या चांबडीला जरी तरी जाळलं कापलं तरी काहीच होणार नाही. म्हणून तो आत्महत्या होय त्याला ओळखायला सगळे माऊली म्हणतात ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेव ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत असताना चारी भावांना प्रदक्षिणा करून प्रदक्षिणा करीत असताना आई बाप आई वडील आणि भाऊ बहीण यांच्यापासून ते अलग झाले, विलग झाले, अलिप्त झाले आणि ते गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा. आता निवृत्ती दादांच्या गहिनी नाथांच्या गुहेमध्ये केले आणि गुहेमध्ये केल्यानंतर त्यांना गहिनीनाथांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर त्यांनी तो प्रसाद दिला आणि प्रसाद दिल्याच्या नंतर तो प्रसाद त्याने माऊलींच्या हाती दिला. गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा ज्ञानदेवा सार तुझवले. ज्ञानेश्वर महाराजांना ते सार सांगितलं. माऊलीने त्याचा सदुपयोग केला आणि त्यानं आपल्या अंतर्ज्ञानी असलेल्या त्या हरीला ओळखलं आणि सांगितलं ज्ञानदेव म्हणे भज आत्मदेवा अखंडित सेवा करा. त्याची माऊलीने जे सांगितलं तेच तुकाराम महाराजांनी जाणलं आणि त्याचा अंगीकार केला आणि त्यांनी म्हटलं ओळख केला हरी धन्य तो संसारी. मी त्या हरीला ओळखलं आणि त्या हरीची मी ओळख केल्यानंतर मी जगाला सांगू लागलो अनुभव आले आम्हाला ते या जगाला आपला हरी आपल्या हृदयामध्ये आहे. आणि त्याची जेव्हा जाण झाल्यानंतर तुकाराम महाराजांनी किंवा माऊलीने सांगितलं किंवा एकनाथ बाबा म्हणतात हरी हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांची ते पाय. हरीची प्राप्ती करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? संतांचे पाय धरावे लागतात. संतांचे ते पाय. आता ते पाय संतांचे पाय. आता संत म्हणजे काय माहिती का? मागाशी बोललो नरदेह आणि मुमुक्षुत्व. मुमुक्षुत्व म्हणजे काय? जर आपल्या अंगी देवाबद्दल असताना कळवळा मुमुक्षुत्व म्हणतात नाही बाबा आता मला काय नाही संसारी मला भीत आलेली आता मला काय करायचं हे संसार तुम्हाला निघायचंय आणि मला कुठं जायचंय देवाला भेटायला किंवा संतांना शरण घ्यायचं. असं आपण करतो का संसारामध्ये असल्यावर? नाही करत. का नाही करत? आपल्यावरती आलेली जे अवघड असतात त्याच्यातून आपल्याला निवड निघता येत. पाणी आहे साचलेलं पाणी पाण्यावरती सेवा आहे पण आतलं आपल्याला निखळ पाणी दिसतं का? नाही. त्यावेळेला आपल्याला काय करावं
त्या संतांचे पाय धरावे लागतात, त्या संतांना आपलं जावं लागतं, संत शोधावं लागतं. पहिल्या मुळात ते संत शोधावे लागतात. संत या जगात आहेत जाऊ आहेत, पण तुम्ही तुरळक घेतो विरळेच आहेत. असे विरळ असतात कोणी तुका त्यांची रोटांगे असे विरळे संत आहेत. पोटामध्ये आता तुकाराम एकमेका अभंगावर 25-30-30,000 घेणारे बरेच. आणि कशा तुकाराम महाराजांनी जर त्यावेळेला परमार्थ करून एका अभंगावर 30-40,000 घेतले असते, आज तुकाराम महाराजांची संस्कार किती झाले असते बाबा. अमोजाने माणसं ठेवायला लागली असते. हा पण आताच वेगळंच चाललंय. एका अभंगावर एवढे घ्यायचे, मग 10 अभंग एका वेळेला घ्यायचे असते तर एक 5-5 लाख घेऊन गेला असं नाही. कीर्तन काय सोडवून राहते बाजूला. आणि अभंग सोडवला. कसला अभंग सोडवला? तुझा तू सुख पाहिला नंतर अभंग सोडवला. स्वतःच नाही ठिकाण आता लागतच चाललाय, आडकत चाललाय, परत 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 मागल्या इथं गुंतायचंय का सुटायचंय का? सुटायचंय येणार तिथं सांगतोय नाही आई माझी मायेचा सागर. आईचं सागर आई नंतर तुला सांगितलं असं नंतरही सांगितलं असं आई खूप कशात राहा, बापाची कशात राहा. आणि त्यांनाच कुठं कवल मार केला आणि तिथंच बस संसारामध्ये येण्याची शरीरा येण्याची शरीर किंबवून येणं झाले चिरा पडे कशाला सांगितलं असं मावळे. तुझ्या जर जीवन मरणाचा प्रश्न सोडवायचा आहे तर तू संतांना शरण जा, संतांचे ते पाय धर. काय सांगितलं असतं त्याने? ते संत कृपाळू असावे, ब्रह्मनिष्ठ असावे आणि क्षत्रिय असावे. कृपाळ म्हणजे काय माहिती काय? ब्रह्मनिष्ठ म्हणजे काय? क्षत्रिय म्हणजे काय? शास्त्रात पारंगत असावे. ब्रह्मनिष्ठ त्यांना ब्रह्माची जाण झालेली असावे. हे काय? हे सर्व कसं जगत खर्वितम आहे, त्याच्या दृष्टीनं सर्व जगत खर्वितम आहे. तू मी वेगळा नाही. देव भक्तपणा तुका म्हणे नाही भिन्न, या त्यांच्या दृष्टीतून आपल्याला अनुभव आला पाहिजे. असे संत आपल्या ते संतांच्या पाय धरायला पाहिजे. तसले संत आपल्याला मिळायला पाहिजे. पण ते बहु अवघड आहे संत मिळतील. असले संत मिळतील का बाबा? नाही मिळणार. त्यासाठी आपलं पण तेवढं भाग्य असावं लागतं. आमचं भाग्य समजतो आम्ही, आम्हाला भाग्यवान समजतो की आम्हाला त्या तत्वज्ञानाची ओळख आम्हाला आमच्या सद्गुरूकडून झाली. आणि आमचं वाचन क्रिया जे आहे ना ते आम्हाला त्याच्याशिवाय आम्हाला दुसरं काही पसंतच नाही. कारण की म्हणते एखाद्याला पंचपक्वान्न खायची सवय असते ना, तो डाळ भाताकडे बघतच नाही. पण एखादा गरीब असतो ना, तो डाळ भाताला त्याला ते सगळं पंचपक्वान्नासारखं म्हणतात. ती आम्हाला ती आवड आम्हाला सद्गुरूकडून प्राप्त झालेली. मग ते धरावे ते पाय आधी त्या संतांचे ते पाय धरायचे. कोणते पाय? तिथे सद्गुरू दयाळू आहे, कृपाळे, ते दयाचा सागर आहे. दया करणे दे पुत्रासी, तेच दास आणि दासी. म्हणे सांगू किती जेची भगवंताची मूर्ती. गांजले गांजले कासे म्हणे झो साधू ओळखावा देवतेचे. कसा देव जाणावा? साधू कसं जाणावा?
त्याच्या अंगी दया बोलली, दयेची त्याच्या अंगी खळ निखळ पाठ. असे दयावंत संत आहेत का? आता नाही, आता फक्त पोटासाठी संत झाले कलित बहुत. आता फक्त आपल्या पोटाचा विचार करणारे संत आहेत. आलं का लक्षात? तुमचा उद्धार करणं त्यांच्या हाती राहिलेला नाही, त्याने स्वतःचा उद्धार करायचंच ठरवलं. आता मला सांगा, आळंदीला जे लोक जातात, जे वारकरी किंवा साधक जातात, विद्यार्थी जातात, बाबा कशासाठी जातात? कशासाठी जातात? एक म्हणतो नाही मला गायन शिकायचे, एक म्हणतो मला वादन शिकायचे, एक म्हणतो मला प्रवचनकार व्हायचे, एक म्हणतो मला कीर्तनकार व्हायचे, एक म्हणतो मला मोठा व्याख्यानकार व्हायचे. पण असं कोणी म्हणतो का मला ब्रह्म दाखवा, ब्रह्म दाखवा, मला ब्रह्माची ओळख करून द्या, असं कोण जातो का मायकाला? कारण का असलं म्हणणार त्याचे उपजच त्याच्या पिंडात असावं लागतं, त्याच्या भाग्यात पण असावं लागतं. कारण का आपल्या भाग्यात होतं ना का भोवत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली, आज एवढा तो खटाटो ह्या बाबाच्या आता एक प्रवचन कीर्तन जे ना तरुण मुलांसाठी असतं, म्हातारीने बरंच ऐकले हो. म्हणजे आहेत ना ज्याच्या वयस्साठी बाबा माफी मागून सांगतो, तुमच्यासारख्या लोकांनी बरंच ऐकलंय, अनेक संत महात्म्यांचं ऐकलंय तुम्ही. आता कीर्तनी तरुणाने ऐकावी, तरुण येतो का या ठिकाणी? येतोय का? नाही येत. अनेक छंदामध्ये गुरुफळ केलेले, देवाला मायेच्या चक्रात अडकले ना ते, आईच्या पोटातून बाहेर आले, आईच्या पोटात असताना देवाला विनवणी केली त्यांनी, पण बाहेर आले आणि सटकले, ह्याच्यामध्ये अटकले. ते आटकून राहिल्याच्या नंतर ते अनेक छंदामध्ये गुरुफळ केले, नाही का? मुक्त होता परी बळे झाला बद्ध, येऊन एक छंद माझ्यामध्ये, अनेक प्रकारच्या छंदामध्ये बुडाले. पण त्यांना या ठिकाणी यायचं त्यांना आहे का काय? आज तरणा भाग्यवंत कीर्तनात नटायला हवं ना? वय झालेल्याची आहे, आता वय झालेलं पाहिजे का? आता हे पुढे चालवायचं कुणी? शेवटी तुझी चिंता त्याची सवय, त्याचं कार्य आहे तो करून घेतो. आलं का लक्षात? कोणाला उभं करायचं, कोणाला झोपायचं, कोणाला बसवायचं, ते त्याचं कार्य तो बरोबर करून घेतो. आणि मुळात मला एवढं सांगायचं होतं की ज्या ब्रह्माची ओळख, ज्या ब्रह्माची ओळख ज्या सद्गुरूंच्याकडून होते, तसे सद्गुरू आळंदीमध्ये आहेत. पण असून सुद्धा त्यांना त्यांच्याकडे मागायला जातात का? मग ते लोक जे विद्यार्थी जातात, विद्यार्थी दशेला जे असतात साधक, ते मागायला जातात का? नाही मागायला जात. का नाही मागायला जात? कारण त्याचे पूर्व भाग्यच नसतं. जिथे जावे तिथे कपाल सरेचे, आहे का नाही? आपल्याला बोलणारे पण बरेच आहेत. तुम्ही लोकांना सांगता ब्रह्मज्ञान 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 गोष्टी, पण तुमच्याकडून तेवढी देवाप्रती जाण्याची तुमच्यात क्षमता आहे का? आपल्याकडे क्षमता नाही का देवाप्रती जाण्याची? त्या नुसतं ब्रह्मादिक लोकांच्या देवाच्या वाकुळे खायचे आपण. आपल्याकडे क्षमता नाही का? पात्रता होणार त्या संतांच्या महात्म्यानं, त्यांच्या कृपा आशीर्वादानं, तो दयेचा सागर आहे, त्यांच्या आशीर्वादानं का होईना, पण आपण एक ना एक दिवस का होईना आपण त्या ब्रह्मदेवाच्या, कारण तो आणि मी कोण आहे? एकच आहे, एकच आहे तू आणि मी आहे. पण ही जाण जेव्हा आपल्याला झाली नाही का, तेव्हा आपल्या हृदयात कळवळा आला पाहिजे. मी पण तिथपर्यंत पोहोचतो. आज मला सांगा, त्या संतांचं पाय धरण्यासाठी आपल्या भागात पण असावं लागतं का नाही? नागबाबांच्या भाग्यात नव्हतं का जनार्दन स्वामींचा? तेव्हा झाला ना त्यांचा उदय. भाग्याचा संतांचे पाय जोडायचे धरलं ना, त्या संतांचे आणि ते पाय तर आपल्या भाग्यामध्ये असावं लागतं. आणि तो भाग्य तर उद्या एकनाथ बाबांच्या आयुष्यात. एकनाथ बाबा शांतीचे प्रतीक मानले जायचे. शांती ब्रह्म ही त्यांना पदवी मिळाली. आता अनेक पदवी मिळतात, कीर्तन केसरी, वाणीभूषण, आणखी काय काय बरेच पदवी आहेत नाही का? त्या असे काय या उपाधीला लागलेल्या पदवी आहेत. उपाधीला लागलेल्या पदवी ना
आपण घ्यायचे काय पदवी लावून? हा परत ज्याने आपल्याला दिले नाही नैसर्गिक त्याच्यातच वाहून घ्यायचं. उपाधी आपल्याला लावून घेतली ना ते आपण गेलो भाऊ नदीच्या सागरात. हा परत काय आपल्याला माघारी येणार नाही, यायला जमणार नाही. एकदा वाहत गेला ना भाऊ सागरातून परत आपण माघारी येणार नाही. भाऊ नदीचे पाणी रेगाडे मोठे ओढे आणि भल्या भल्या पोहणारा ना भाऊ सागर खूप भाग बेकार आहे. विठ्ठलाने पांडुरंगाने कटेवडे हात ठेवले, सांगितला भाऊ सागर किती आहे? कमरे इतकंच आहे. म्हणजे भले भले वाहून गेलेले आणि विचार पण जो त्या सद्गुरूंना शरण गेला ना आणि विचार तो ह्या भाऊसागरातून तरुण पहिलं तिच्याकडे गेला. ज्या वेळेला शबरीच्या आयुष्यामध्ये बघा, शबरी कोण होती हो? एका भिल्लाची मुलगी, एका भिल्लाची मुलगी होती. आणि ज्या वेळेला तिचं स्वयंवर करण्याचं ठरवलं, तिचं नाव नावरा ज्या वेळेला जमवलं, त्याच्यानंतर तिला काही दिवसानंतर लग्न कार्य जवळ आलं. लग्न कार्य जवळ आल्यानंतर तिच्या त्या स्वयंवरासाठी काही 5-6 अशी शेळ्या नाही का शेळ्या त्या आणल्या होत्या. त्या शेळ्या आणल्या होत्या आणि ते तिला त्या स्वयंवराच्या दिवशी काही मेजवानी म्हणून त्याने ते आणण्यात आणलं होतं. कुणासाठी ते होतं? येणारे तिचे पाहुणे होते ना त्यांच्यासाठी आलं. पण ती शेळ्या कापायचं आणि काय खायला कोणाला घालायचं? आलेलं पै पाहुण्यांना. ते लग्नाच्या अगोदरच तिला ज्यावेळेला हे कळलं की बाबा ह्या मुख्य प्राण्यांचा नाहक बळी जाणार आहे, त्यावेळेस तिच्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला, तर माझ्यामुळं एका जीवामुळं जरी अनेक ह्या 5-6 जर निष्पाप जीवाचा बळी जात असेल तर मला हे सर्व सोडून गेलेलं बरं. त्याच रात्री तिने काय केलं? तो विचार पक्का केला. कारण का जीवनामध्ये असताना विचार बाबा एकदा पक्का करावा. कारण का निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची बळ. निश्चय आपला पक्का असा कोणत्याही बाबतीत म्हणजे विचार करून बोलावे आणि बोलून विचारात कधीच पडायचं नाही. आणि इथून ते आहे ना तुमचा फैसला आहे. इथून हा प्रत्येक ह्या जीवाचा फैसला या ठिकाणी होतो आणि ह्या प्रत्येकाने ह्या जीवाचा फैसला इथून करायचा असतो. आणि त्यावेळेला तिनं आपल्या जीवनाचा फैसला केला, बाबा इथून निघायचं आणि कुठं जायचं? मातंग ऋषीच्या तिकडे मातंग पर्वतावर कुठं मरकट स्वामीजी मातंग ऋषीच्या तिथे मातंग ऋषी तिथे गेले. त्याने पाहिला तो आश्रम पाहिला, ते पर्णकुटी पाहिली आणि त्या पर्णकुटी पाहिल्यानंतर काही साधू मरकट मातंग ऋषी त्या पर्णकुटीमध्ये ध्यानस्थ असायचे, त्यांचा शिष्यगण असायचा. ज्यावेळी मातंग ऋषी स्नानाला जायचे त्यावेळेला शबरी माता त्या पर्णकुटीच्या आजूबाजूची झाडलोट करायची, म्हणजे वाट साफ करून ठेवायची. जो स्नानाला जाण्याचा रस्ता आहे तो सगळा साफसुथरा करून ठेवायची. असे काही दिवस गेल्यानंतर मातंग ऋषी म्हणाले बाबा आपण तर हे सर्व करत नाही, सगळं करतंय कोण? शेवटी त्यांनी कोण आहे तो चोर पकडायचं ठरवलं आणि त्यांनी एके दिवशी स्नानाला निघून गेले. काही क्षणातच ते माघारी आले. तर शबरी माता काय करत होती? पर्णकुटीच्या अवतीभोवती सगळे साफसफाई करून त्या ठिकाणी फुलांचा सडा मारणं जे काय होतं ते करून ठेवायचे. आणि त्याने पाहिलं आणि शबरी मातेला पकडलं. शबरी मातेला पकडलं आणि तिला विचारलं तू कोण आहेस? तर बोलले मी शबरी. कुठून आली? आमच्या गावाकडून आली. कशाला आली? तर मला ह्या जीवनामध्ये रस नाही, मला तुम्हाला अनन्य भावाने मी तुम्हाला शरण आले आणि पुढील आयुष्य मला तुमच्या चरणाशी घालवायचे, व्यतीत करायचे. तेवढे ठीक आहे. त्याने आपल्याजवळ ठेवून घेतलं आणि एवढंच सांगितलं तुझा जो सेवाभाव आहे ना ते सेवाभाव मिळत तुला एक दिवशी काय होईल? श्रीरामाची भेट होईल. श्रीरामाची भेट होईल. तिनं तेवढाच शब्द ऐकला, परत काही तिने प्रत्युत्तर केलं नाही. बाबा राम मला कधी भेटतील, किती वर्ष लागतील, किती आयुष्य जगावं लागेल, हे काही एका विचार केला नाही आणि काही प्रतिप्रश्न केला नाही. आणि ताबडतोब तिनं आपल्या प्रभू रामचंद्राची भेट होईल त्या उत्साहानं तिने एक दिवस एक क्षण आनंदामध्ये घालवला, कधी दुःखात घालवला नाही. नंतर केले कर्म झाले, मला हे प्रमाण झालं नाही का? तसं जे प्रभू रामचंद्र काही मागे वर्ष जो काही जो भोग होता तो या ठिकाणी भोगावा लागला. कारण दशरथ राजाने जो
कैके मातेला सांगितलेलं तुझा जो वर आहे तुला आता मागायची पाळी आली, कारण का माझे दिवस संपत आले, त्याच्यामुळे तुला ते वर मागायची पाळी. त्याच्यामुळे तिने काय वर मागितलेला की भरताला गादी आणि रामचंद्राला वनवास. आणि तो वनवास दुःख व्यतीत करत असताना प्रभू रामचंद्र, माझे भाऊ लक्ष्मण आणि माता सीतामाई यांचा जो वनवास शेवटच्या घडीला ज्यावेळेला तो मातंग ऋषीच्या त्या ठिकाणाकडे निघाला त्यावेळेला शबरी मातेला तिथं भेट झाली. पण शबरी माता अगोदर काय करायची, वाट पाहत बसायची, आता माझा राम येईल, आता माझा राम येईल. मेरे श्री राम का वन होगा, शबरी कुटीरा पावन शबरीची कुटिया पावन होणार. शबरीची कुटिया पावन व्हायला कारण काय, कारण मातंग ऋषी निघून गेले होते आणि शबरी एकटीच त्या पर्णकुटीमध्ये असायची. दिवसागणिक ते प्रभू रामचंद्रची वाट पाहत डोळे फेकले होते, केस तिची पांढरी धप झाली होती, शरीर जीर्ण झालं होतं, फक्त हड्डी आणि चामडी फक्त तिच्याकडे शिल्लक होतं. परंतु नेत्र कशाची वाट बघत होते, नेत्रीची वासना तुका म्हणजे नारायण. म्हणजे वासना कसलं, नेत्रांना वासना फक्त कसली लागली होती, देवाच्या भीतीची. आणि एक दिवस उजाडला, मी प्रभू राम, माता सीतामाई आणि बंधू लक्ष्मण त्या दिशेने येऊ लागले. आणि ज्यावेळेस ते तिला सडा मार्जन करत असताना, रांगोळी काढत असताना, फुलं टाकत असताना, तशी प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण भाईची ज्यावेळेला प्रतिमा मुळामधून ज्यावेळेला सावलीची पुढे पडली ना, चालत येताना सावली पुढे पडली आणि तिला काय वरती उठता येईना. शेवटी तिनं बघितलं, काय बघितलं, सावलीमुळे येत रे. ते कोण विचारलं तर ते प्रभू बोलले, तुला ज्याची वाट पाहायची होती ते दिवस आता संपलेले आहेत. ज्याची वाट पाहायची ते मी प्रभू राम, माता सीताबाई आणि म्हणजे लक्ष्मण. हे जसं ऐकलं तसं ते अंगोअंगी काय झाली, सद्गतीच झाली. तिचे रोमांच दाटून आले, कंठामध्ये शब्द जड झाले, पोटातून शब्द बाहेर पडेना, अंगावरती रोमांच आले, सद्गतीच झाली, डोळ्यातून अश्रूच्या धारा निघायला. आणि शेवटी देवाला शरण गेली. ते संतांचे ते पाय त्याने धरले. आणि त्या ठिकाणी सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की शबरीनं ज्या देवाची भेट झाली ती कोणामुळे झाली, संतांमुळे झाली. संत कसे आहेत, ते ब्रह्मनिष्ठ होते. मातंग ऋषी कसे ब्रह्मनिष्ठ होते, कृपाळ होते, श्रुती होते. सांगायचे तात्पर्य एवढंच होते. तर तुम्हाला देवाची भेट व्हायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, ते धरावे संतांचे ते पाय. एकनाथ बाबा ह्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये हरी
धरावे संतांचे ते पाय. ते संतांचं पाय धरलं की आपल्याला हरीची प्राप्ती होती. दत्त प्रल्हादाला बघा, ज्यावेळी आईच्या पोटात होता, है ना? आईच्या पोटात असताना तिनं ग्रंथ वाङ्मय यांचं वाचन केलं होतं. त्यांना नारद महर्षींनी त्यांना काही ग्रंथांचं निरूपण ऐकवलं होतं. आणि त्यावेळेला त्याने पोटात असताना, आईच्या पोटात असताना, उदरात असताना त्याने ते सर्व श्रवण केलं होतं. आणि श्रवण केल्याच्या नंतर तो बाहेर आला आणि बाहेर आल्याच्या त्यांनी फक्त नारायणाचीच भक्ती केली. म्हणजे राक्षस कुळामध्ये जन्माला आला, परंतु त्याने देवाचं नामस्मरण केलं. त्याला कारण काय होतं? तर संतांचा ते दर्शन किंवा ते शब्द कानावरती पडले होते. आपण ह्या संतांचे जे शब्द कानावर पडले म्हणून भक्त प्रल्हादाचा उद्धार झाला, ध्रुव बाळ तरला गेला, शबरी तरली गेली, नाही का? असे म्हणजे अनेक राक्षस कुळातील जे आहेत नाही का, जे नारायणाची भक्ती केली त्यांचा उद्धार झाला. आपला होणार नाही का बाबा? का नाही होणार? आपण राक्षस कुळातले आहोत का? आपण देव कुळातले आहोत का सर्वजण? राक्षस कुळातले आहोत? आपण देव कुळातला असतो, पण आपला सोळा आहे ना, सोळ हा त्याला नाम असताना आपण राक्षस कुळातले वाटलं. आपल्याला तेवढ्यातच थांबवलं आणि आपण देवकुळामध्ये आलो. देवकुळामध्ये आल्यावर तरी पण आपल्याला देव कळत नाही. आपण देवाची भक्ती करत चाललोय नुसती. हा, भक्ती कोणाची करायची? सजीवाची करायची की निर्जीवाची करायची? आता हा देव, आपण ह्या देवाकडे भक्ती कशी करायची? अंतरंगाची करायची का बाह्यंगाची करायची? भक्ती अंतरंगाची भक्ती करायची का बाह्यंगाची करायची भक्ती? हा ना, आपलं सकाळी उठला, गंध उगाळला, कपाळी लावला, गळ्यात माळ घातली, पाठीला, पोटाला, हाताला लावला, सगळीकडे लावला, ही भक्ती देवाला आवडते का? हा, ही भक्ती नाही देवाला आवडते. ह्याची थोडी भक्ती आवडते देवा, किंवा आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार. आणि कसं देवाला काय आवडतो? तर नामाचा उच्चार आवडतो. नामाचा उच्चार, नाम म्हणजे काय? तर नाम आणि नाव याच्यामध्ये अंतर आहे, फरक आहे. नाव हे ठेवलं जातं आणि नाम हे अनंत कालापासून आलेलं चालत आलेले. अनादी सिद्ध असणाऱ्या देव महादेवांनी त्याचा उद्धार केला, तो आपल्यापर्यंत पोहोचवलं. कसं काय आलं? कसं आलं? तर आदिनाथ गुरु देवाचे देव महादेव, देवाचे देव महादेव आहेत. त्यांनी ह्या नामाचं आपल्यापर्यंत जे पोहोचवण्याचं कार्य केलं, अति महत्वाचं कार्य केलं. त्याला कारण एकच होते की निवृत्ती झाला. आदिनाथ उमा बीज प्रकट केले किंवा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मजेंद्र तयाचा मुख्य शिक्षक पंचंद्रांचे बोध गहिनी प्रसादे निवृत्ती जाताना ज्ञानदेव सारच सुचवले. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं? आपल्यापर्यंत पोहोचवलं. प्रगट गुह्य
माऊलीने प्रगट केला पण आपल्यापर्यंत पोहोचलं केलं. प्रगट गुह्य भोगे. ते जे माऊलीला लोकलेलं ज्ञान जे होतं ते माऊलीने प्रगट केलं. प्रगट गुह्य भोगे विश्व ब्रह्माची या विश्वाचे माझे घर श्रीमती स्थिरत किंबहुना चराचर आपण जे झाला हे मराठीचे नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळ करी घेणे देणे सुख जीवने होऊ द्या. काय दिलं त्यांनी त्या विश्वाला? काय दिलं? ते ब्रह्मज्ञान दिलं. ब्रह्मज्ञान ते ज्ञान हृदय, ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे, मग शांतीचा अमर फुटे, मग विस्तार भाऊ प्रगटे आत्मबोधाचा. ते ज्ञान जे आहे ते माऊलींनी नंतर एक शिष्य, एक गुरु आणि एक शिष्य परंपरा असे पुढे वाटचाल करत 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 ते आपल्यापर्यंत पोहोचलं. आपल्यापर्यंत पोहोचण्याचं कारण एकच होतं, त्याला सद्गुरू हा महत्वाचा होता. कारण का ते आपलं काय करणार होते? हेच करणार होते. केले साधती साधने है ना, तेने साधती साधने तुटे भवाचे बंधने. कारण का तेने साधती साधने, तर साधन म्हणजे काय? तर ते साधन जे मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे माऊलीची चौथ्यात ओळीने घटली ज्ञान पैगा बरोबर जरी म्हणे त्यावे जरी संत या भजावे सर्वस्वेचे. ते साधन जर आपल्याला जर प्राप्त करायचं असेल, हरीची प्राप्ती झाल्याने जर संतांचे पाय धरल्याच्या नंतर आपल्याला ते साधन साधायचं असेल तर सद्गुरूने शरण केल्यानंतर ते कसं जायचं? तर तनु मनो जीवे शरणाशी लागावे, अगरबत्ता करावे राज्य सकळ, मग अपेक्षिता फुले ते सांगितले कुचिले, मग अंतकरण बोलायला संकल्प नाही. आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे संकल्प विचार असायला असू नये आणि ते अगरबत्ता करावे. दाक्षित्य त्या संतांचं जर दाक्षित्व करायचं म्हटलं तर आपल्या अंगी गर्व नकोय. आणि ते आपण तिथे गेल्यानंतर ते आपल्याला काय करतात? ते ज्ञान पैगा बरवे, ते सर्वात अतिउत्तम सर्वश्रेष्ठ असणारं ज्ञान ते आपल्या कानामध्ये आपल्या हृदयात पोहोचवतात आणि आपल्याला त्या अनुग्रहाचा जप देतात, त्या गुह्य नामाचा जप देतात. ते साधन आपल्या जीवनातून आपल्याला परिपक्व करून आपल्याला ह्या विश्वबोधाचा काय, आपल्याला हरीची ओळख काय ती करून देतात त्या साधनेतून. आता तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परिउपतिष्ठे पूर्व पुण्य. मागे काही पूर्व पुण्याची जर कमाई असेल की आम्ही काय बहुत जन्माची पुण्य संपत्ती जरी गाठी आयती तरी जोडेल म्हणजे संतांची संगती. हा सत्संगीचा ओळखा जो आहे ना भक्ती संगतीचा तो खूप वेगळा आहे. अनेकांचे आहे का हो बाबा? नशिबात आहे काय कुणाच्या हा सगळा उत्साह? आपल्या आजूबाजूला किती आहेत बघा, कितीतरी येत असते. आपल्या घरचे दार उघडे आहेत बघा समोरासमोर, पण त्याचं काहीच नाही, कानोकाने खबरच नाही आहे ना. मग आपण किती म्हणायचं भाग्याचं? कारण का आपण तुकामध्ये होता तेव्हा भावा सापडला नाही का. कितीतरी आपल्या जन्माची पुण्य असेल बाबा म्हणून आपण ह्या ठिकाणी पोहोचतो. तर तुका म्हणजे साधन एकदम सुलभ आहे नाही का. मावले हरिपाठामध्ये बोलतात ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ फिरला जाणे. कितीतरी आहेत बाबा बघा आपल्या आजूबाजूला. मी काय म्हणतो परत परत बोलतोय. तुका ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ. साधन एकच आहे नाम. कारण का तुम्ही आणखी काही पण करा, नाम पडते साधन नाही. अनेक काही किती काही करा घर आपल्याला
संसारासाठी किती काही करा, नाम जर असेल तरच या संसारात तो टिकेल, नाही तर त्याची गठडी बांधायला वेळ लागणार नाही. संसारातून निघून जात असताना आपल्या पाठी आपल्या मोक्षाची शिदोरीत असायला हवी, तरच आपण ह्या इथून निघू शकतो. पण तुकाराम एकदाच बाबा दुसऱ्या चरणात सांगतात, एने साधती साधन भवाचे बंधने. आता बंधने म्हणजे काय? साधन आपण साधली, संतांच्या चरणात लीन झालो, संतांनी आपल्याला त्या नामाचा अनुग्रह दिला, संतांकडून त्याचं ज्ञान प्राप्त झालं, तो ज्ञानाचा पुरवठा, तिथे सेवाची दारवंटा, तो स्वाधीन करी सोबटा ओळख करी गेलो आपण तिथपर्यंत, तो ज्ञानाचा उमरा तो ओलांडला, अगरबत्ती आपण त्या ठिकाणी गेलो, संतांची सेवा केली, संतांकडून ते ज्ञान प्राप्त करून घेतलं. नंतर आपण साधन साधल्यानंतर आपण भवबंधनातून मुक्त व्हायचे. भवबंधन म्हणजे काय? हे संसारात येणे जाणे, किती वेळा किंवा येण्याची किंवा पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जठरी जठरी सेनम या संसारे परत पाय पुराणे भज गोविंद भज गोविंद भज गोविंद काय नाही का? किंवा किती वेळा जन्माय आहे आणि नित्य भावे भजिते. मला सांगा, ह्या भवबंधनातून तुम्हाला निघून जायचं तर संतांची भेट होणं फार जरुरी आहे का नाही का? हा भव नदीचे पाणी गड्या मोठे बोलते, जे भल्या भल्या पोहणाऱ्यांना ओळखून पाडते. हे तुका म्हणजे हा भवसागर आहे ना, खूप फार डेंजर आहे. त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? तर संतांची भेट व्हायला फार गरजेचं आहे. तर संतांची भेट अशी होते का? नाही होत. संत भेट फार दुर्गम आहे नाही का? चंद्रामृत सुखे सेवनील तरी पण तुम्हाला साधूची भेट होणार नाही. असता जाता रवी धरला म्हणजे उगवणारा सूर्य आणि मावळणारा सूर्य, सूर्य एकच आहे. उगवत्या वेळी जर तुम्ही धरू शकले, मावळत्या वेळेला जर तुम्ही धरायला गेला ना, ते धरला तरी पण तुम्हाला त्या साधूची भेट होणार. चंद्रामृत सुख सेवलं बाह्य हेळा सागर करूया, हाताने तुम्ही सागर करून गेला तरी पण तुम्हाला साधूची भेट होणार नाही. गिरीश बुकामध्ये तुमचे रेकॉर्ड होईल नाही का? लेखच्या बुका
रेकॉर्ड नाही का, लिम्का बुक, गिनीज बुक याच्यामध्ये रेकॉर्ड होईल. पण तुम्हाला साधू संतांची भेट होणार नाही. कारण का साधू संतांची भेट व्हायला मागे जन्माची पुण्य संपत्ती असावी लागते. पण बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी नाही का. आपल्या साधू संतांची भेट झाली तर देवाच्या मनात होतं म्हणून संतांची भेट हो नाही का. संताविना प्राप्ती नाही काय. किंवा हा पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण. हे पुण्य अनेक जन्मात आमचं पुण्य होतं पण या ठिकाणी आम्हाला संतांची भेट झाली. आणि पण संत आम्हाला कसे मिळाले तर क्षत्रिय पण मिळाले, ब्रह्मनिष्ठ पण मिळाले आणि दयाळू कृपाळू पण मिळाले. कोणता अभंग आहे? विठ्ठल विठ्ठल कशासाठी घ्यावं लागतं? आठवलं नाही की विश्वव्यापक भरलेला नेटलेला हा जो आहे ना का संसार, हा त्याच्या दृष्टीने कसला विठ्ठलमय दिसला पाहिजे, ब्रह्मरूप दिसला पाहिजे. अशा संतांची भेट आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनात होणं फार गरजेचं आहे. आणि असे संत आपल्याला भेटतील तर कधी त्यासाठी आपल्याला थोडंफार झिजावं लागणार. आणि एकदा का तुम्ही झिजले त्याच्या कळवळा कोणाला येतो? आवडे दिवशी तो एका प्रकारे नामात उठेल राहता तोशी माळ गळा गोपीचंद्राचा टिळा आणि हृदय कळवळा पैशाला. तुमच्या हृदयामध्ये त्याची आवड निर्माण झाली पाहिजे आणि तुमच्या हृदयात त्यांची आवड निर्माण झाली की त्याच्या हृदयामध्ये तुमचा कळवळा हमखास येणार. आणि तो एकदा कळवळा आलाय की तो संत भेट घालून घेतो. अभंग घ्या तिसऱ्या चरणात. संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही, संताविना संतांच्या विनाच प्राप्ती नाही. संत असतील तर तुमच्या जीवनाचा उद्धार, संत असतील तर तुम्हाला तिथं तिथपर्यंत पोहोचवतील. वेदाने सांगितलं, श्रुतीने पण सांगितलं. श्रुतीनं तर कळलं का? देव कळलं का? ब्रह्म कळलं का? श्रुतींना वेदांना कळलं का? सववेद जाण साहिशास्त्र कारण 18 पुराण आळसी जाते. त्यांना तर कळलंच नाही, त्यांनी फक्त त्यांचं उच्चारण केलं. हरीच गुणगान गायले फक्त त्याने, पण हरी कळला का त्यांना? नाही. ह्या नारदाला तो कळला नाही. नारदाला चतुश्लोकी 4 भागवतात सांगितले ना का. नारद महर्षींना किंवा व्यासाने तो कळला नव्हता. व्यासाने तो कळला नाही. शेवटी त्यांनी भागवत केल्यानंतर तिथे देवाला शरण केले. त्यावेळेला देव कोणाची पूजा करतात? संतांची पूजा करतात. देवाला माहिती ना, संतांची पूजा केली तर देव मला हे मृत्यू लोकात मला ओळखतील. म्हणून देव संतांची पूजा करत. मग संतांचं महत्व किती अनन्य साधारण आहे. मग देव मोठे आहेत का संत मोठे आहेत? संत मोठे आहेत का देव मोठे आहेत? संत होते म्हणून देव लोकांना कळला. आजचा कोणाला अधिष्ठान कोणतं आहे?
साईबाबांचं काय होतं त्यांना ते देशात यायचं काय कारण होतं? कोणाचाही अवतार असू द्या, देशात यायचं कारण काय होतं? संतांच्या रूपात झाले ना, संत झालेत ना ते, संत झालेत ना, संत झाल्यानंतर तर लोकांना कळलं ना ते. त्याने सांगितलं ना कोणीतरी आहे माझ्या मागे पण कोणतरी आहे, त्याला तुम्हाला ओळखायचंय, आहे की नाही? मग संत मोठे आहेत का? हा. कलियुगामध्ये थोर कोण असतील तर साधूच आहे. अनन्य साधारण भावाने आपण त्याला शरण गेलं पाहिजे. तो पण सांगतात, माऊली पण सांगतात, जो मज होई अनन्य शरण त्याचे निवारिणी चरण करण ज्या शरणागत शरण तो येतो. मग त्या साधू संतांना आपण अनन्य भावाने शरण गेलो. मुळात आपल्याला संस्कृत कळत नाही. अनन्य चिंतन तुम्हाला तेजना परिपासते देशानित्या भयोक्तानां तोष योगक्षेम वहाम्यहम. तो योगक्षेम वाचतात, पण कधी जो मला अनन्य भावने शरण येतो. संस्कृत मध्ये कळाला नाही, म्हणून ते प्राकृत मध्ये केलं. काय केलं? जो माझं होई अनन्य शरण त्याचे निवारण. सगळ्यात सोपं काय आहे तर आपल्या अंतर्मनातून आपण सगळ्या प्रकारचे भाव बाजूला करून अंतराचा जो भाव आहे ना तो देवाची शरण गेला पाहिजे. आणि तो शरण गेल्यानंतर देव आपल्याला मिळतो, किंवा ते संतांच्या मार्फत आपल्याला तो देव मिळतो. पण संताविना प्राप्ती नाही ऐसे मिळते ती बाई. वेदाने ग्वाही दिली. आलं लक्षात? द्वारकेत राहणार पांडवा घरी का? कारण का ते कोणातरी शरण गेले होते. हरे तेथे संत देवाच्या ठिकाणी आज संतांना प्राप्ती नाही. कुणामुळे? संतांमुळे त्याला देव मिळाला. आणि देव द्वारकेत राहणार पांडवा घरी. तो देवाचं पांडवांच्या घरी आला आणि त्यांचं जे काय, कारण ते पांडवाचे अनन्य भावने देवाला शरण गेले होते आणि त्यांनी त्यांच्या जीवन मरणाचं सर्व निवारण केलं आणि त्यांना देव सापडला. त्याच ठिकाणी सापडला. आले का? त्यांना कुठं रानावर जावं लागलं नाही. खायचं बेचोनी करायचं चित्त आवडी आनंद आळवा. त्यांना तो देव मिळाला. आपल्या पण मिळणार नाही का? आता मला तुझ्या लहान बाळ आहे, त्यांना देव मिळणार नाही का? अहो साक्षात देवाचीच रूप आहेत. ही कशी आहेत? देवाची रूप आहेत. पण ओळखायला आपल्याला ते नेत्र पाहिजे. पण ते एकदा नेत्र मिळाले ना, आपल्याला ते देवी दृष्टी मिळाली ना, ते आपल्या जगत कसं आहे ब्रह्म आहे ते आपल्याला दिसते. पण ते संतांचे भेद
व्हायला पाहिजे. संतांची भेट करायला ते आपल्याला साधन देणार. साधन दिल्यानंतर आपल्याला भवसागरात आपण निवारून जाणार. आणि निवारून गेल्याच्या ते काय सांगितलं तर संतांची प्राप्ती नाही. आणि ते वेद दिले, वेदाने सांगितलं, बाह्य उभारून सांगितले की संतांविना प्राप्ती नाही. आज मला सांगा, या ठिकाणी आपण आलोय, आपलं भाग्य थोर आहे. मागील 8 वर्षापासून चाललेली परंपरा आलं लक्षात. या परंपरेनुसार चाललेली हा एकादशीचा सोहळा आणि सोहळ्याला आज माझी कीर्तन सेवा लागली ही माझं परम भाग्य समजतो. कारण का मला जे माझ्या सद्गुरूचं प्राप्त झालं, मी कोणी कीर्तन करणार, प्रवचन करणार, मी एक आहे नाही. गाणं माझं छंद आहे. आणि मी परवाला इकडे खेळला, रात्री रायगड, दुसरे ते रायगड, रात्री भोरला आणि आज इथं आलो. सकाळी इथं हजर झालो. मग का झालो हजर तर मला कुणीतरी काम, सेवक सांगितलेले काम, ते सेवकाचंच काम आहे ते आपल्याला इमानीद्वारे करायचे. आज माहिती का, लढेचे लढे सरती, मनोरथांचे मनोरथ पुढचे. आज इथं बोलण्याचं कारण एकच आहे की माझं सगळं मनोरथ कोणी पूर्ण केलं तर माझ्या सद्गुरूनं पूर्ण केले. माहेर श्रीमंत होते, काय नाही, आमचं माहेर श्रीमंत आहे आणि काय म्हणून इथं आम्ही प्रसाद द्यायला आलो. कारण माझ्या माहेरचा काहीतरी प्रसाद असावा म्हणून इथं इथपर्यंत आलो. आलं लक्षात. म्हणून मी एकनाथ महाराजांचा जो अभंग आहे, शेवटच्या त्यांना सांगतात एका जणांनी संत आणि पूर्ण करते मनोरथ. सद्गुरूची पूर्ण केलं ना आमच्या आयुष्यामध्ये. ज्यांनी ज्यांनी बोध झालाय गुहे नामाचा, त्यांच्या संसाराचं सगळं काही मिटलेलं आहे. फक्त बघ तो जो दिशेला दिशा ती योग्य रीतीने ते चालू ठेवावी. दशा होईल असे पाऊल न टाकावं. ज्याला अनुग्रह झाला, मी पुन्हा एकदा माफी मागून ठेवतो, ज्याला ज्यांना अनुग्रह झालेला, संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबांचा ज्यांना ज्यांना अनुग्रह झालाय, त्याच्यानंतर ज्यांच्या ज्यांच्या हातून, ज्यांच्या ज्यांच्या मुखातून आपल्यापर्यंत तो मंत्र पोहोचलेला आहे, त्याची योग्य दिशेने त्याची वाटचाल करावी. त्याची दशा होऊ नये असं प्रत्येकाने मनोमनी विचार करावा. कारण की दशा झाली नाही का, ती अवस्था होणार तर नाहीच, ते अष्टसात्विक भाव त्याला म्हणतात, त्यातून होणार. पण ती जीवाची दशा जी होईल ना, या शरीराची दशा होईल ना, ती खूप वेगळी. आज प्रत्येक मुलाचं समजा जसे सद्गुरू जसे शिष्याचे लाड पुरवतात, ती गुह्य मंत्र देऊन शिष्याला आपल्या पदाला पोहोचवतात, परम पदाला पोहोचवतात, नाही का. अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंद परम सुखाची प्राप्ती करून देतात. तशी माय जशी आपल्या लेकराला बाजारात गेली, मुलगा म्हणतो नाही का, आई मला हे पाहिजे, आई मला ते पाहिजे, ते दे ते दे. आई हट्ट बाळाचं पुरवते. कारण का बाळ कसा असतो, आज्ञेने असतो. बाळ आज्ञेने असतो, पण आई त्याचा आज्ञा असते का होईना, पण ते दूर करत जाते. आणि एक दिवस असा येतो की त्याला त्या ज्ञानापर्यंत घेऊन जाते. तसं संस्था आहे, असते का नाही. तुम्ही मावळ्याने तसं नाही का, एका ज्ञानेश्वरीची एकदम नाही की ते जे 700 श्लोकांचं एकदम तुमच्यावर भडीमार नाही केला. थोडे थोडे घास आई एकदम आपल्या बाळाला एकदम घास नाही का, मुखामध्ये नाही घालते, छोटे छोटे घास करते आणि त्याच्या मुखात घालते. तसं माऊलीने काय केलं, एक एक घास आपला आहे ना वळगूद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवला. आले बघा, त्याचं कारण एकच होतं, कारण हे जे आज्ञाने नाही का, या आज्ञाला असते 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 झाडाला पाणी लावलं, रोपटं लावलंय, रोपट्याला पाणी कसं घालायचं, एकदम नाही घालायचं. बाळे बघा काय करतात, बगीचा मस्त सजवतात, पण त्याला आज पाणी दिलंय ना, काही 2 दिवसांनी देणार, काही 4 दिवसांनी देणार, काही 8 दिवसांनी देणार, पण त्याला असते असते त्याला फुलवणार, त्याला तेवढंच फुले केलं. सद्गुरू रूपी आहे ना का, हा बगीचा, हा फुलवण्याचे कार्य ते संतांनी केलंय आणि तो आपल्याला इथपर्यंत पोहोचवलंय. आपण हा बगीचा टोटल करायला पाहिजे का नाही. आणि लक्षात, आपण जी इच्छा मनात धरली, ती इच्छा संतांनी पूर्ण केली का नाही, केली का नाही, पूर्ण केलं का नाही. आपण कधी शेवटच्या चरणात
माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की जसं नाथबाबांनी आपल्या सर्व साधकांचा किंवा शिष्यगणाचा किंवा आपल्या जीवरूप आलेल्या प्रत्येक जीवाचा संसारामध्ये आलेल्या प्रत्येक जीवाचा जसा उद्धार केला, त्यांचं मनोरथ पूर्ण केलं, तसंच आपल्या जीवनामध्ये असणारे, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असणारे जे काही संसाररूपी असतील, काही परमार्थरूपी मनोकामना असतील, त्या पूर्ण व्हाव्या एवढंच मी ह्या पांडुरंग रायाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या एकादशीचा सोहळा असा नित्य अनेक वर्षानुवर्ष, आज 8 वर्ष नाही तर 80 वर्ष नाही तर 800 वर्षापर्यंत असावा, असे मी ह्या पांडुरंग रायाच्या चरणी प्रार्थना करतो. सद्गुरू साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपली जी मनोकामना आहे ती खरोखरच पूर्ण व्हावी असे मी अगदी प्रांजळपणाने या देवाची नम्रपणे विनंती करून सांगतो. आपल्याला आयुष्य, आरोग्य, धनसंपदा सगळं काय लाभो, परंतु यातून मुक्त होत असताना फक्त या नामाची शिदोरी घेऊनच मुक्त व्हा. कारण येण्याची शरीर येण्याची सरे किंबहुना येणं झाले चिरा पडे. नामानं आपल्या जीवनाचा ह्या येण्या जाण्याचा फेरा फुटतो. देवाचा पत्ता हृदयामध्ये सांगितलं आहे. आलं लक्षात? एरवी तरी मी सर्वांच्या कैसा हृदयामध्ये राहू असता सर्व सुखाचा राहू काही भाताचे ते काम किंवा एरवी सर्वांच्या आम्ही हृदय जशी मी अमुक काही आहेशी ते बुद्धीच पुरी आहे ते वस्तू कामी त्या वस्तूचा आपण स्वीकार करावा. तसं साधू संतांनी स्वीकार केला असं आपणही स्वीकार करावा आणि या भवबंधावर आपले नाव सुखरूप तर पहिले तिला जावी एवढंच मी सद्गुरूंच्या चरणी, तसंच माझे सद्गुरू श्री हरिभक्त परायण गुरु संपत बाबा हांडे, गुरुवीर हरिचंद्र बाबा मोरे, तसेच आपण सर्व मायबापांच्या चरणी प्रार्थना करतो की झालेली सेवा तुमच्या तुम्हाला सर्व साधू संतांच्या चरणी नम्रपणे लीन करतो. आणि आज आलेले सर्व नावाचा परिचय नाही, पहिलीच वेळ या ठिकाणी येण्याचा, कारण का नाही पहिलं ते गायनाला साथ करायला आलो होतो, कीर्तनाला येण्याची पहिलीच वेळ आहे. का ज्याने मला साथ केली ज्ञानेश्वर महाराज ठाकरे हरिभक्त बाबांच्या चरणी, तसेच उत्तम महाराज यांच्या चरणी अर्पण करतो. बाबांचं नाव शिंदे बाबांच्या चरणी, तसेच आमचे दवे बाबा यांच्या चरणी. तुम्हाला संत, आता तुम्ही संतच आहे ना, माणसं नाही तुम्ही, कारण संत नव्हते जगा माणसाच्या सारखे, देवते संत किंवा प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती तुबळा अर्जित बक्षीस जरी बोलू तुम्ही सगळं काय महेशाच्या मूर्ती आहात, तुम्ही भगवंताचीच रूप आहात. आणि कशात तुमच्या सर्व साधू संतांच्या चरणी मी समर्पित केलो. आलेले माझ्याबरोबर आलेले आमचे प्रसाद महाराज हांडे सद्गुरू बाबांचे चिरंजीव, आणि कशात आलेले आमचे दीपक बाबा कोटे कीर्तनकार. बाबा हे कीर्तन करा, कीर्तनकार माझे महाराज झाडांनी प्रसाद महाराज हांडे कीर्तनकार, ते दीपक बाबा कोटे कीर्तनकार आणि त्यांचे वडील ते बसलेले ते त्यांच्या चरणाची लीन होतो. नमस्कार करतो. फादर आमचे कदम बाबा आणि आमचे भाचे नाही का आमच्या नातेवाईक वैष्णव महाराज कळंबे यांच्या चरणाचे तर सांगू तुम्हाला सर्व मायबाबाच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवाला पूर्ण विराम.